म्हाडाच्या कोकण मंडळानं सप्टेंबर महिन्यात काढलेली सोडत रखडलेली आहे। प्रथम प्राधान्य योजनेमधील घरं वगळून 2970 घरांची सोडत रखडल्यानं अर्जदार प्रतीक्षेत आहेत। सप्टेंबरमधल्या लॉटरीच्या सोडतीची तारीख यापूर्वी 2 वेळा बदलण्यात आली होती। सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सोडत आधी नोव्हेंबर महिन्यात काढण्यात येणार होती आणि त्यानंतर सोडतीची तारीख 13 डिसेंबर अशी जाहीर करण्यात आली। मात्र प्रशासकीय कारण देत ही सोडत पुन्हा पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता 13 डिसेंबरच्या सोडतीच्या तारखेला 13 दिवस उलटले असले तरी अद्याप नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। या प्रशासकीय गोंधळामुळे अनेक अर्जदारांची अनामत रक्कम 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ अडकून पडलेली आहे। त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। म्हाडाच्या कोकण मंडळाचा कारभार मुंबई मंडळापेक्षा ढिम्म असल्याची अर्जदारांची तक्रार आहे। मे महिन्यामधील लॉटरीच्या प्रतीक्षा यादीमधील विजेत्यांची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही। सप्टेंबरमध्ये काढलेल्या सोडतीला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली, नवी तारीखही जाहीर नाही। सोडत रखडल्यानं 20,000हून अधिक अर्जदारांची अनामत रक्कम अडकलेली आहे। कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनाही काहीच माहिती नसल्याची अर्जदारांची तक्रार आहे। हेल्पलाईन क्रमांकावर फोन उचलले जात नसल्याचा आरोप होतोय।